या पुरस्काराचं जे मला आज मानसन्मान या ठिकाणी लोकमतने दिला तो माझा नव्हे, तो माझ्या मतदारसंघातील माझ्या सर्व मायबाप जनतेचा, अंध अपंगांचा, निराधारांचा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा. या ठिकाणी मी ज्या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो तो मतदारसंघ आदरणीय अण्णासाहेब हजारे, आदरणीय पोपटराव पवारांचा हा मतदारसंघ. त्या मतदारसंघामध्ये मी ज्यावेळेस या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या मतदारसंघातील सर्व जनतेने लोकवर्गणीतून निवडून दिल्यानंतर मी कामकाजाला सुरुवात केली आणि थोड्याच दिवसामध्ये कोरोना या नावाचं महासंकट या पूर्ण जगावर, पूर्ण देशावर आलं. त्यावेळेस 22 मार्चला लॉकडाऊन झाला आणि मी 23 मार्चपासून माझ्या मतदारसंघामध्ये सुपा असो, टाकळी डोकेश्वर असो, नवनागापूर या ठिकाणी अन्नछत्र चालू केलं आणि 64 दिवसामध्ये 2 लाख लोकांना अन्नदान देण्याचं काम केलं. आणि त्याच माध्यमातून पायी जाणाऱ्या वाटसरू लोकांच्या ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की पायी जाणाऱ्या लोकांना पायात चप्पल नाही, पायदानं नाही, त्यावेळेस मी त्यांना प्रत्येक दिवशी 500 ते 600 लोकांना चप्पल वाटप केली. आणि ज्यावेळेस कोरोनाची परिस्थिती वाढत चालली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, ज्यावेळेस 10 फोन यायचे त्यावेळेस 8 फोन यासाठी असायचे की आम्हाला कुठंतरी बेड उपलब्ध करून द्या, व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्या. त्यावेळेस मी माझ्या मतदारसंघामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नावाने कोविड सेंटर चालू केलं आणि ते कोविड सेंटर 1000 बेडचं कोविड सेंटर होतं. आणि तुम्हाला अभिमानाने सांगतो त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून मी 4523 रुग्ण 100% बरे केले. लोकमत परिवाराला धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण.